नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये मी बी एडुकेअरच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र लॉ सीईटी मधील एक सामान्य ज्ञान हा जो विषय आहे, या विषयाला पण आपण ज्याला म्हणतो जनरल नॉलेज, या विषयामधील एक महत्वाचा टॉपिक आहे भारतातील प्रसिद्ध नृत्य, ज्यालाच आपण म्हणतो फेमस डान्स इन इंडिया. तर या टॉपिकवर आज आपण महत्वाचे 10 प्रश्न पाहणार आहोत. ओके, तर हा व्हिडिओ तुम्ही पहा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांना महाराष्ट्र लॉ सीईटीचा अभ्यास करणं सोपं जाईल. ओके, तसेच ह्या व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासाठी एक प्रश्न दिलेला आहे, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये द्यायचंय. ओके, चला तर मग पाहूया की कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात या परीक्षेमध्ये. तर पहिला प्रश्न आहे, लावणी हे कोणत्या राज्यातील एक प्रसिद्ध लोकनृत्य आहे? लावणी इज अ फेमस फोक डान्स ऑफ विच स्टेट? तर याचा योग्य पर्याय आहे पर्याय बी, महाराष्ट्र. लावणी हे पारंपरिक गाणे आणि नृत्याचे मिश्रण आहे, जे विशेषतः ढोलकीच्या तालावर सादर केलं जातं. मराठी लोकनाट्याच्या विकासात लावणीचं मोठं योगदान आहे. पुढचा प्रश्न आहे, कुचिपुडी हे कोणत्या राज्यातील प्रसिद्ध नृत्य आहे? कुचिपुडी इज द फेमस डान्स ऑफ विच स्टेट? तर याचा योग्य पर्याय आहे पर्याय सी, आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेशातील हे एक शास्त्रीय नृत्य आहे. त्याचबरोबर पुढचा प्रश्न आहे, मटकी हे खालीलपैकी कोणत्या राज्यातील लोकनृत्य आहे? मटकी मटकी इज अ पॉप्युलर फोक डान्स ऑफ विच ऑफ द फॉलोइंग स्टेट? त्याचं योग्य उत्तर आहे बी, मध्य प्रदेश. मध्य प्रदेशातील एक लोकनृत्य आहे आणि हे नृत्य मुख्यतः माळवा प्रदेशातील भटक्या जमातींद्वारे सादर केलं जातं. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भरतनाट्यम हे दक्षिण भारतातील डॅश डॅश चे एक शास्त्रीय नृत्य आहे. भरतनाट्यम इज अ क्लासिकल डान्स ऑफ डॅश डॅश इन साऊथर्न इंडिया. त्याचं योग्य उत्तर आहे तमिळनाडू, पर्याय ए. भरतनाट्यम हे सर्वात जुने भारतीय शास्त्रीय नृत्य आहे, जे शेकडो वर्षापूर्वी भारताच्या तमिळनाडू राज्यात त्याचा उगम झालेला आहे. हा नृत्य प्रकार दक्षिण भारतातील धार्मिक विषय आणि आध्यात्मिक कल्पना व्यक्त करतो. हा परीक्षेच्या अनुषंगाने मित्रांनो खूप महत्वाचा आहे प्रश्न. त्याचबरोबर कथकली कथकली हा कोणत्या भारतीय राज्यातील शास्त्रीय नृत्य प्रकार आहे? ओके, कथकली इज अ क्लासिकल डान्स फॉर्म ऑफ विच इंडियन स्टेट? त्याचा योग्य पर्याय आहे केरळ, पर्याय बी. कथकली हा एक केरळचा लोकनृत्य प्रकार आहे. ओके, कथकली हे रामायण आणि महाभारत या विषयावर आधारलेले आहे. ओके, पुढे आहे सत्रिय. हा एक लोकनृत्य प्रकार आहे, ज्याचा उगम भारतातील कोणत्या राज्यात झालेला आहे? सत्रिय इज अ डान्स फॉर्म विच हॅज इट्स ओरिजिन्स इन विच स्टेट ऑफ इंडिया? तर याचं योग्य पर्याय आहे पर्याय डी, आसाम. ओके, हा आसामचा शास्त्रीय नृत्य प्रकार आहे, जो क्षत्रिय संस्कृतीचे प्रतिनिधित्व करतो. आसामच्या धार्मिक आणि सांस्कृतिक रचनेचा हा एक आधार आहे. 2000 मध्ये संगीत अकादमीने क्षत्रियाला शास्त्रीय नृत्याचा दर्जा दिलेला आहे मित्रांनो. ओके, पुढचा प्रश्न आहे, मोहिनी अट्टम. मोहिनी अट्टम हा कोणत्या राज्यातील एक शास्त्रीय नृत्य प्रकार आहे? मोहिनी अट्टम इज अ क्लासिकल डान्स फॉर्म ऑफ विच इंडियन स्टेट? ओके, तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, केरळ. ओके, मोहिनीअट्टम हे भारतातील केरळ राज्यातील एक नृत्य प्रकार आहे. हे नृत्य प्रामुख्याने महिलांनी सादर केलेल्या एकल नृत्य आणि आकर्षक हालचाली आणि हावभावांसाठी ओळखलं जातं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, छाऊ नृत्य हे कोणत्या राज्यात लोकप्रिय आहे? छाऊ डान्स इज अ पॉप्युलर इन विच स्टेट? ओके, तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय डी, पश्चिम बंगाल. ओके, हे नृत्य भारतातील आदिवासी नृत्याचा एक लोकप्रिय प्रकार आहे, ज्यामध्ये मार्शल कलेचा घटकांचा समावेश यामध्ये केलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कथक. खूप महत्वाचा प्रश्न आहे, कथक हा कोणत्या भारतीय राज्यातील शास्त्रीय नृत्य प्रकार आहे? कथक इज अ क्लासिकल डान्स फॉर्म ऑफ विच इंडियन स्टेट? ओके, तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, उत्तर प्रदेश. ओके, कथक हा भारतीय शास्त्रीय नृत्याच्या 8 प्रमुख प्रकारांपैकी एक आहे आणि हे उत्तर प्रदेशाचं शास्त्रीय नृत्य प्रकार आहे. ओके, त्यानंतर आहे यक्षगान. हे टिंबटिंबचे एक प्रसिद्ध लोकनृत्य आहे. यक्षगान इज अ फॉर्म ऑफ फोक डान्स ऑफ विच स्टेट? तर मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय बी, कर्नाटक. ओके, हे कर्नाटकचं लोकप्रिय
लोकनृत्य आहे. त्याचबरोबर यक्षगान हे पारंपरिकपणे संध्याकाळपासून ते पहाटेपर्यंत सादर केलं जातं. असे 10 प्रश्न. ओके मित्रांनो, तुम्हाला परीक्षेला जाण्यापूर्वी नक्की वाचून जायचे की हे प्रश्न तुमच्या तोंडपाठ असले पाहिजेत. त्यानंतर पुढे आहे एक तुमच्यासाठी प्रश्न विचारलेला आहे. ओके, लेझिम हे लोकनृत्य कोणत्या भारतीय राज्याशी संबंधित आहे? ओके, लेझिम इज अ फोक डान्स असोसिएटेड विथ विच इंडियन स्टेट? ओके, तर मित्रांनो, तुम्ही बी एड्युकेटचा ऍप अजूनही डाउनलोड केला नसेल तर बी एड्युकेटचा ऍप डाउनलोड करा. त्या ठिकाणी तुम्हाला ऍपमध्ये स्टोअर मध्ये स्कोर बुस्टर नावाचा टेस्ट पॅक आहे, तो तुम्ही नक्की खरेदी करा. यामध्ये तुम्हाला सरावासाठी बरेच प्रश्न दिलेले आहेत. ओके, तर नक्की तो तुम्ही खरेदी करा. ओके, या कोर्स बद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल तर या दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता. ओके, जर तुम्हाला ब्रांचला व्हिजिट करायचं असेल तर आपल्या ज्या ब्रांचेस आहेत त्या घाटकोपर, डोंबिवली आणि दादर या ठिकाणी आहेत, तर नक्की व्हिजिट करा. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसह. धन्यवाद.